स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन मैदानं संपन्न होणार आहेत. एक मध्ये पुणे जिल्ह्यातलं भोर येथे बेलकेवाडी आणि दुसरं ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातलं. ईश्वरपूर येथे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे आणि भोर येथे बेलकेवाडी येथे ओपनचं जंगी मैदान संपन्न होणार आहे. आणि या दोन्ही मैदानाचे लॉट जाहीर झालेले आहेत. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पाळणार याचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. सर्वप्रथम आपण बेलकेवाडी मैदानातील ओपनचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे आणि बकासूरबद्दलचे अपडेट, बकासूरच्या दावणीचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये बालमाची गाडी पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये ओमेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये कारतूस आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये बटन आणि पुष्पाची गाडी मित्रांनो आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये छोट्या ड्रायव्हर कोराळे यांचा बाजीराव आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये साहेबराव आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बाईजी आणि शिवाची गाडी आपल्याला बेलकेवाडी मैदानात पाहायला मिळेल. मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये लक्ष्मणराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये रॉकी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 9 मध्ये संघर्ष योद्धा बुलट पाळताना पाहायला मिळेल. आणि गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये मित्रांनो आपल्याला हरण्यातीन शेख ही जोड पाळताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हे आहेत भोर मैदानातील काही टॉपच्या नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, या मैदानात माझ्या माहितीनुसार बकासूरच्या नावाची एकही चिठ्ठी निघालेली नाही. तर नक्की बकासूरच्या दावणीचे महाराज वादळ कोणत्या मैदानात पळेल, बकासूर कोणत्या मैदानात पळेल, की आरामोरच असणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. मित्रांनो, आता ईश्वरपूर मैदानातील एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या मैदानाचे लॉट जाहीर करूया आपण. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये कळंबेकरांच्या अनुभवाच्या आणि कळंबेकरांचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये एम नानांचा राजा आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये आणि गट क्रमांक 13 मध्ये असे दोन चिठ्ठे आहेत. तर आपल्याला एका गटात आपल्याला एम नानांचा राजा पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये गहाणनकरांच्या अनबानशान गहाणनकरांचा बब्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठे निघालेले आहेत. गहाणनकरांचा बब्या गट क्रमांक 9 आणि गट क्रमांक 19 मध्ये अशा दोन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो. तर नक्की एका गटात कोणत्या तरी बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल किंवा दुर्गा. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये आणि गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपले सर्वांचे लाडके आवडते बबलू चचा यांच्या राजा आणि बाजी झऱ्याचा बाजी हे जोड पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंदकेसरी महिब्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठे निघालेले आहे. मित्रांनो, बघूया छोटा महिब्या पळतोय की मोठा महिब्या पळतोय. गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आणि गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये अशा दोन चिठ्ठे निघालेल्या आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये भारत आणि रायनाच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये JBR भाऊ राजस्थानवाले यांचा शंभूच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये. तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न बकासूरचा दावण. मित्रांनो, भोर मैदानामध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी नाही, पण ईश्वरपूर या आदत दुसऱ्या मैदानामध्ये बकासूरच्या नावानं कमीत कमी 3 चिठ्ठ्या निघालेल्या आहे मित्रांनो. तर उद्या वादळ आणि महाराज ही नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे ह्या ईश्वरपूर मैदानामध्ये. मित्रांनो, बकासूरबद्दलचे अपडेट अद्याप नाही. बकासूरची तब्येत कशी आहे बघून नक्कीच बकासूर मैदानात येईल. मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपल्याला महाराज पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर
गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये एक चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये चिठ्ठी आहे. अशा 3 चिठ्ठ्या आहे मित्रांनो. गट क्रमांक 9, गट क्रमांक 17 आणि गट क्रमांक 19. तर मित्रांनो गट क्रमांक 9 मध्ये महाराज, गट क्रमांक 17 मध्ये वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळतील हे नंदी. तर बघूया मित्रांनो कोणकोणते नंदी या मैदानात उतरतील बकासूरच्या दावणीचे. धन्यवाद.